गुड मॉर्निंग फ्रेंड, कसे आहात? आशा करतो सगळे चांगले असाल. तर चला, आज आपण भाग 5 घेऊन आलेलो आहे, जे की BMC क्लर्क एक्झाम इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत. याच्या पहिले आपण 4 भाग आणलेले. ज्यांनी ते 4 भाग बघितले नसन त्या एक्झामचे पहिले ते नक्की बघून घ्या. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर ज्यांची आज BMC क्लर्कची एक्झाम आहे त्यांना माझ्याकडून बेस्ट ऑफ लक आणि खूप खूप शुभेच्छा की एक्झाम तुमची चांगली जावो. तर चला आपण ABC कार्यक्रम म्हणजे काय? ABC कार्यक्रम म्हणजे प्राणी जनन नियंत्रण शॉन कार्यक्रम, जे की ABC कार्यक्रम BMC राबवते. त्याला काय म्हणतात? ABC कार्यक्रम म्हणजे प्राणी जनन नियंत्रण, जे पाणी जनन होतं आणि त्याच्यावर नियंत्रण करणारी संस्था आहे ABC. सेकंड क्वेश्चन, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे किती पशु वधगृह म्हणजे तिथं वध करता पशूंचा आणि कापतात वगैरे ते असतं ना, तर एकच आहे. ते कोणतं आहे? देवनार पशुवधगृह. हे एकमेव पशुवधगृह बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये असून ते बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 कलम 61H अन्वये स्थापन झालेले आहे. 61H नुसार ते स्थापन झालेले आहे. आणि कोणत्या अधिनियमानुसार? 1888. आणि त्याचं नाव आहे देवनार पशुवधगृह. लक्षात ठेवा. आलं बाय चान्स एक्झामला, इथं नाही कोणत्या पण एक्झामला फ्युचरमध्ये विचारू शकता. आपल्याला थोडंसं लक्षात नॉलेजसाठी आपण हे क्वेश्चन घेत आहोत. कोणत्या प्राण्याचा पशुवध खाद्यासाठी देवनार पशुवधगृहात केला जातो? म्हणजे कोणते कोणते असे प्राणी आहे जे तिथे कापले जातात, त्यांचे वध केले जातात. कशासाठी? खाद्यासाठी, म्हणजे खाण्यासाठी लोक त्यांना खातात. तर म्हैस, शेळी, मेंढी व वराह म्हणजे डुक्कर या प्राण्यांचा देवनार पशुवधगृहात पशुवध केला जातो. हे बघा, म्हैस, शेळी, मेंढी, वराह. लक्षात ठेवा मित्रांनो. असं समजू नका मी पेपरवर लिहितो म्हणून काही एवढं इम्पॉर्टंट नाही आहे. मी सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चनच घेतलेले मित्रांनो. हे बघा, अजून खाली पण आहेत. थोडंसं लास्टपर्यंत बघा, जेणेकरून तुमचा नक्कीच फायदा होईल. अग्निशामक वर्दीवर कोणता गणवेश वापरतात? तर त्याचं नाव असतं पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट. तर PPE त्याचं शॉर्ट फॉर्म आहेत. मुंबई अग्निशामक दलातील कर्मचारी वर्गांच्या रँक कोणत्या आहेत? अधिकारी वर्गांचे नव्हे, एक कर्मचारी वर्ग असतो त्यांच्या पण रँक असतात, ते लक्षात ठेवा. दुय्यम अधिकारी हे वरचे, त्याच्या खाली प्रमुख अग्निशामक, त्याच्यानंतर यंत्र चालक अग्निशामक हे कर्मचाऱ्यांचे रँक आहे मित्रांनो. लक्षात ठेवा, ना की अधिकाऱ्यांची रँक वेगळी असते. RTI किंवा माहितीचा अधिकार केव्हापासून अंमलात आला? जे आपण RTI म्हणतो ना, माहितीचा अधिकार, हे तर माहीत असेल भरपूर मित्रांना. तर प्लीज कमेंटमध्ये ओके म्हणा आणि प्लीज चॅनलला लाईक करा. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 आणि दिनांक आहे 12/10/2005 पासून अंमलात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे एकूण किती नागरी सुविधा केंद्र आहेत, जे की लोकांसाठी असतात? बृहन्मुंबई महानगरपालिकेचे एकूण 25 नागरी सुविधा केंद्र आहेत. लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. आपण तर मुंबई शहर किती पोलीस झोन्समध्ये विभागले गेले आहेत? जे की मुंबई शहर आहेत याच्यात पोलीस झोन किती आहेत? तर ते हे 12 झोन्समध्ये विभागले आहेत. मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील स्थानिक कारभार पाहणारी एकमेव नागरी स्थानिक संस्था म्हणजे कोणती होय? जे की मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या दोघांना बघते, तर ती आहे BMC, बृहन्मुंबई महानगरपालिका. लक्षात ठेवा, नागरी संस्था. त्याच्यानं कोणत्या वर्षी मुंबईचे बॉम्बे हे नाव बदलून मुंबई असे करण्यात आले? 1995. कॉमन क्वेश्चन तरी मी घेतोय, कोणाकोणाला माहीत नसेल, जेणेकरून याचा त्याचा नक्कीच फायदा होईल आणि भरपूर मित्रांना हे माहीत असेल. मुंबई महापौराचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? ऑप्शन असतं 2.5, 5, 6, 3. तर लक्षात ठेवा मित्रांनो, 2.5 वर्ष. चला नेक्स्ट क्वेश्चन. मुंबई महानगर स्थानिक विकास प्राधिकरण MMRDA ची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर 1975 साली झालेली आहे. MMRDAच्या पदाधिकारी समितीचे अध्यक्ष कोण असतात? तर मुख्यमंत्री. तिथं असतं आयुक्त, असतं BMC आयुक्त, महापौर, मुख्यमंत्री असे ऑप्शन असतात कन्फ्यूज करणारे. तर लक्षात ठेवा, MMRDAच्या पदाधिकारी समितीचे अध्यक्ष कोण असतात? मुख्यमंत्री असतात. नाहीतर आपण तिथं गेल्यानंतर BMCचा एक्झाम आहे तर BMCचं आयुक्त किंवा महापौराला तेच ऑप्शन करतो माहीत नसल्यावर. हे लक्षात ठेवा. याच्यासाठी नाही, दुसऱ्या एक्झामसाठी पण उपयुक्त आहेत हे क्वेश्चन. MMRDA अंतर्गत एकूण किती महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्र येतात?
MMRDAच्या अंतर्गत. तर महानगरपालिका येतात 8 आणि नगरपालिका येतात 9, लक्षात ठेवा. मुंबई शहर पोलीस कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला? जे मुंबई शहर आहे त्याचा पोलीस कायदा आहे ते 1902 साली अस्तित्वात आलेला आहे मित्रांनो. चला नेक्स्ट क्वेश्चन. बृहन्मुंबई जिल्ह्याचे विभाजन होऊन मुंबई शहर व मुंबई उपनगर असे 2 जिल्हे कोणत्या वर्षी अस्तित्वात आले? तर 1990 मध्ये बृहन्मुंबई जिल्ह्याचे विभाजन झालेले होते आणि 2 शहरे उदयास आले, एक मुंबई शहर आणि एक मुंबई उपनगर. बृहन्मुंबई क्षेत्रांतर्गत एकूण किती लोकसभा मतदारसंघ आहे? जे की आपण खासदारकी म्हणतो, त्याला खासदार निवडून येतात त्याला लोकसभा म्हणतात आणि ते आहे 6. ते कोणते कोणते मित्रांनो? मुंबई सेंट्रल, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई दक्षिण आणि एक माहीम, असे 6 लोकसभा मतदारसंघ आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. बृहन्मुंबई क्षेत्रांतर्गत एकूण किती विधानसभा मतदारसंघ आहेत? 36 विधानसभा मतदारसंघ आहेत जे की आमदार निवडून येतात विधानसभेतून. तर मित्रांनो, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि याच्या मागील 4 मी व्हिडिओ टाकलेले आहे ते तुम्ही नक्की बघा. एक्झामच्या पहिले तुमचा नक्कीच फायदा होईल. आणि मेन इम्पॉर्टंट एक व्हिडिओ आहे जे की एक्झामच्या जाण्याच्या पहिले बघा, की आपल्याला 25-25चे 4 सेट येतात एक्झामसाठी. त्याच्यावर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, कारण मित्रांचे खूप क्वेश्चन राहत आहे, त्याच्यामुळे ते कसे सॉल्व्ह करायचे 25-25चे ते तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा. जे की मी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. आणि तो व्हिडिओ बघा, एक्झामचे मॅनेजमेंट कसे करायचे आहे त्याच्यातून तुम्हाला समजेल. आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, जेणेकरून मला आणखी प्रोत्साहन भेटेल व्हिडिओ बनवण्यासाठी. थँक्यू फ्रेंड्स.